आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा। जुनी पेन्शन प्रकरणात पीडित कर्मचाऱ्यांमध्ये विभागणी कोर्टामध्ये सुनावणी पुढे ढकलली। पेन्शन फायटर महल्ले 12 मार्च 2026 कोर्टामध्ये काय घडलेलं आहे त्याबाबत आपण सविस्तर माहिती पाहूया। नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा। निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबोळकर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील। पाहूया सविस्तर। राज्यातील 2005 पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षक कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन हक्काबाबत सुरू असलेल्या न्यायालयीन लढ्यात नवीन घडामोड समोर आली आहे। या प्रकरणातील याचिकेत कर्मचाऱ्यांमध्ये विभागणी झाल्यामुळे सुनावणी प्रक्रियेला विलंब झाल्याची माहिती समोर आली आहे। आता ह्या प्रकरणाची पुढील नियमित सुनावणी 28 एप्रिल 2026 पासून होण्याची शक्यता वकिलांनी व्यक्त केली आहे। माहितीनुसार 26 नोव्हेंबर 2025 रोजी पीडित कर्मचाऱ्यांच्या वतीने दाखल केलेल्या याचिकेत पेन्शन पात्रतेसाठी नियुक्ती दिनांक हा महत्त्वाचा मुद्दा असताना आणि मूळ याचिकेत सर्व प्रकारचे कर्मचारी एकत्रित समाविष्ट असतानाही न्यायालयात कर्मचाऱ्यांमध्ये विभागणी करण्याची मागणी करण्यात आली आहे। त्यानंतर 4 डिसेंबर 2025 रोजी न्यायालयाने ही मागणी मान्य करून शासनाला कर्मचाऱ्यांची विभागणी करण्याचे आदेश दिले आहेत। न्यायालयाच्या आदेशानंतर अवघ्या एका महिन्यात शासनाने कर्मचाऱ्यांची विभागणी करून प्रक्रिया पूर्ण केली। प्रक्रियेत पीडित कर्मचारी 4 वेगवेगळ्या गटामध्ये विभागले गेल्याचे समोर आले आहे। मात्र ह्या याद्यामध्ये काही गंभीर त्रुटी असल्याचे निदर्शनास आले आहे। विशेषतः 100% अनुदानित शाळांमध्ये विनाअन्वयित तुकडीवर पूर्णवेळ काम करणाऱ्या शिक्षकांना शासनाने पार्ट टाईम म्हणून दर्शविल्याचा आरोप करण्यात येत आहे। तसेच इतरही काही प्रशासकीय चुका ह्या याद्यामध्ये झाल्याचे सांगितले जात आहे। या त्रुटी दुरुस्त करण्यासाठी 2 महिन्याचा कालावधी उपलब्ध असता नाही याचिकाकर्त्याकडून किंवा वकिलाकडून आवश्यक ती कारवाई झालेली नसल्याची नाराजी पीडित कर्मचाऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे। काही कर्मचारी प्रतिनिधींच्या मते जर 26 नोव्हेंबर 2025 रोजी कर्मचाऱ्यांमध्ये विभागणीची मागणी झाली नसती तर 18 डिसेंबर 2025 रोजी या प्रकरणात सकारात्मक निर्णय मिळण्याची शक्यता होती। मात्र विभागणीमुळे आणि प्रशासकीय प्रक्रियेमुळे प्रकरण लांबले असल्याची चर्चा सुरू झाली आहे। दरम्यान 11 मार्च रोजीच्या सुनावणीबाबतची माहिती वकील ॲड देसाई यांनी आधीच मिळाल्यामुळे त्या दिवशी वरिष्ठ वकिलांची नियुक्ती करण्यात आलेली नव्हती अशी माहिती देण्यात आली आहे। या संदर्भात झालेल्या चर्चेनुसार पुढील सुनावणी आता एप्रिल महिन्यात होण्याची शक्यता आहे। ॲड देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार ह्या प्रकरणाची नियमित सुनावणी 28 एप्रिल 2026 पासून सुरू होण्याची शक्यता आहे। तोपर्यंत संबंधित पीडित कर्मचाऱ्यांनी संयम ठेवावा। तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर अवमान याचिका दाखल करण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन करण्यात आले आहे। कारण शासनाकडून वारंवार उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देऊन संबंधित प्रकरणाशी टॅग करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे। या पार्श्वभूमीवर जुनी पेन्शन मिळवण्यासाठी लढा देणाऱ्या शिक्षक इतर कर्मचाऱ्यांची अजून काही काळ प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे। हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक शेअर आणि अखिल तांबोळकर क्लासेस चॅनल लगेच सबस्क्राईब करा।